प्रश्न क्रमांक 51 दोन संख्यांचा गुणाकार 2028 असून त्यांचा मसावी 13 आहे, तर त्या दोन संख्यांच्या जोड्या किती? मग पहा, तर इथं एक सूत्राप्रमाणे होते. तर सूत्र आपण असं म्हणू शकतो, एलसीएम म्हणजेच लसावी बरोबर इथं दोन संख्यांचा गुणाकार भागेला मसावी म्हणजेच काय म्हणू आपण एचसीएफ. मग आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 2028 भागेला एचसीएफ किती दिला आपल्याला? 13. मग जर का आपण 13 जर का 2028 जर का भागतो म्हटलं 13 एक 13 13 एक 13 उरले आपल्याजवळ 7. मग इथं इथं या ठिकाणी 13 पाची 65, इथं किती उरले पुन्हा 65, इथं उरले 6 म्हणजे 13 सकम 78 म्हणजे किती झाले 156. आपलं एलसीएम किती आला? 156. तर त्यांच्या जोड्या किती म्हणते? मग आता एलसीएम 156 आला, आपल्याकडे एलसीएम किती आला? 156 आला. मग काय करायचं? मग एलसीएम 156 आला तर त्याला पुन्हा 13 आपण भागाकार देऊ. 13 एक 13, ठीक आहे. त्यानंतर किती उरले? 2 उरले. 13 दुनी 26 म्हणजेच त्याचे असामायिक अवयव किती आले? असामायिक अवयव काढायला लागणार याचे असामायिक, ठीक आहे. असामायिक अवयव तर 12चे असामायिक अवयव गुणाकार करून काढा. मग 1 होते 12 गुणिले 1 म्हणजे 12, 3 गुणिले 4 म्हणजे 12 होते, त्यानंतर 6 गुणिले 2 म्हणजे 12 होते. परंतु असामायिक अवयवामध्ये सारखा अवयव नाही पाहिजे. मग ह्या इथं 3 दुनी आपला साइन दुनी 12 म्हणजे याच्यात पुन्हा 3 आलेला म्हणजे हा येणार नाही. तर याच्या जोड्या किती पडते? 1 आणि 2 म्हणजे 12 एक 12 आणि 3 एक 4 त्रिक 12 म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 52 प्रश्न क्रमांक 52 दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्येची बेरीज किती? पहा, आता यांचा जो गुणाकार आहे म्हणते हा गुणाकार आहे 30 आणि त्यांच्या वर्गाची बेरीज यांच्या वर्गाची बेरीज आहे म्हणते 61. तर त्या संख्या कोणत्या? तर आपल्याला पर्याय दिलेला आहे 13, 11, 91 आणि 31. तर असा प्रश्न आपण पर्यावरून सोडू. समजा आपण घेतला आपण 11 या ठिकाणी, तर 11चे समजा आपण अवयव पाडतो म्हटले 5 आणि 6. यांच्या दोघांचा गुणाकार किती होते? 6 पंचे 30 होते आणि यांचा वर्गाची बेरीज 61 येते. पहा, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, यांच्या वर्गाची बेरीज 61 म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आपलं बरोबर आहे. त्यानंतर हरीला प्रश्न क्रमांक 53 हरीला 80 किलोमीटर चालायचे आहे, तो 16 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे 4.5 तास चालतो, तर चालायचे अंतर किती राहिले म्हणते. पहा, आता तो 16 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे तो चालला किती तास? 4.5 तास चालला आणि त्याला 80 किलोमीटर चालायचे होते. म्हणजेच इथं पहा, इथं 16 चौक किती होणार? 64 आणि 0.5 जर का 16 जर का गुंत म्हटलं तर किती येणार? 8 म्हणजे 8 आणि 4 12 म्हणजे 72 किलोमीटर चालायचे होते 80 म्हणजे शिल्लक किती आहे? 8 किलोमीटर शिल्लक आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 54 एक व्यक्ती ए ते बी 3.5 किलोमीटर अंतरची यात्रा करतो, त्यापैकी तो 1.103 म्हणजे 3.5 किलोमीटर अंतर म्हणजेच 702 किलोमीटर अंतर पार करतो. त्यापैकी तो 1.203 अंतर सायकलने आणि 1.106 अंतर स्कूटरने पार करतो. उर्वरित म्हणजे ह्या दोघांची बेरीज याच्यामधून जे काही उरण तो करते, उर्वरित अंतर तो पैदल अंतर पार करतो म्हणजे. आता पहिले आपण याची बेरीज करून घेऊ. 3 एक 3 आणि 2 किती होणार आपल्याजवळ? 5/3 अधिक 6 एक 6 आणि 1 7/6. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर याचा लसावी येणार 6 म्हणजे 3 दुनी 6 म्हणजे वरतं 2 न गुणलं 2 न गुणा लागन म्हणजे किती होणार? 5 दुनी 10 अधिक 7 म्हणजेच किती होणार? 17/6. ठीक आहे, 17/6. मग आता हे झालं एकूण अंतर याच्यातलं म्हणजे कोणतं? सायकलचं आणि स्कूटरचं. मग त्याच्यापैकी उर्वरित अंतर म्हणजे 7/2 काय करावं लागेल? याच्यातून वजा करावं लागेल म्हणजेच 7/2 वजा मायनस 17/6. जर काय वजाबाकी करतो म्हटलं तर इथं 7 आपलं लसावी काढला तर किती येणार? 6. इथं किती गुणा लागेल? 3 म्हणजे तुम्ही 7 21 वजा इथं 6 एक 6 वरतं 1 न 17 एक 17 म्हणजे वरतं किती उरले? 4 आपलं 4 किती उरले? 6. 4/6 म्हणजेच आपण किती म्हणू शकतो? 2/3. तर पैदल अंतर तर एकूण अंतराच्या पैदल किती चालते? पैदल चालते 2/3. एकूण अंतर आपल्याजवळ 702 याच्यापैकी किती म्हणते? 2/3. मग हे जर का आपण सोडवतो म्हटलं तर 2/3, ठीक आहे. इथे किती येणार? 2/7. सर्व सर्व गुणाकार 2 दुनी 4 आणि 7 त्रिक 21 म्हणजेच 4/21 किलोमीटर पर्याय क्रमांक 2 तो पैदल चालतो. उर्वरित एकूणच्या म्हणते म्हणजे तो उर्वरित अंतर किती चालते? 2/3. पण एकूण किती आहे? 702 म्हणजे 702 पैकी 2/3 चालते म्हणजे किती चालते? 421 चालते. पर्याय क्रमांक 2. 55 विनू व सदू यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. विनू आणि सदू
यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. सदू व मधू यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. तो इथं लिहा लागेल. ठीक आहे. आता करायचा तिरपा गुणाकार. इथं किती झाले 5 चोक 20, 4 त्रिक 12 आणि 7 त्रिक 21. तर विनू व मधू यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 20 आणि 21. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 56. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. 30 पूर्ण भरलेली टाकी 4 तासात रिकामी करते. तर दोन नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात रिकामी होणार? पहा, एक पाण्याची टाकी ए लिहिला, इथं बी लिहिला, 6 तासात भरते आणि बी जो आहे तो 4 तासात रिकामी करते, म्हणजे इथं वजाबाकी लिहायचं. मग याचा एकूण जर का आपण पाण्याची टाकी क्षमता काढतो म्हटलं 6 आणि 4 याचा लसा येणार 12, म्हणजे टाकीची क्षमता येणार 12. मग ए हा 12 लिटर भरले 6 तास लावते, म्हणजे एका तासात किती भरणार 6 12. बी हा 12 लिटर खाली करायला 4 तास लावते, म्हणजे एका तासात किती लिटर खाली करणार 3 लिटर खाली करणार, म्हणजे वजाबाकी येणार. मग आता दोन्ही मिळून टाकी किती वेळात भरणार? मग पहा, दोन्ही मिळून टाकी किती वेळ रिकामी करणार, म्हणजे रिकामी करणार 2 भरते 3 रिकामी करते, म्हणजे टाकी रिकामीच होणार, कारण की रिकामी करायची क्षमता काय जास्त आहे. 2 भरते 3 रिकामी होते, म्हणजे टाकी एका तासात 1 लिटर रिकामी होते. करायची आहे 12, म्हणून या ठिकाणी काय येणार 12/1 म्हणजे किती तास लागणार 12 तास. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57. 2/3 अधिक 5/4 अधिक 7/8 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. आता याची आपल्याला बेरीज काढणं आहे. तर आपण 3, 4 आणि 8 याचा सरळ लसाव घेऊन 8 त्रिक किती होणार 24. ठीक आहे. मग 3 न किती वेळा गुणलं तर 24 येणार. इथं 8 न गुणा तर वरती सुद्धा 8 न गुणा, कारण 8 दुनी किती होणार 16. त्यानंतर 4 न किती वेळा गुणलं तर 24 येणार, म्हणजेच 6 वेळा. मग वरत सुद्धा 6 न गुणा 6 पंच 30 अधिक 8 न किती वेळा गुणलं 24 येणार 3 वेळा. म्हणून वरत सुद्धा 3 न गुणा 7 त्रिक 21. आता याच्या सगळ्याची बेरीज इथं 1 0 आणि 6 किती झाले हे 7, 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे किती झाले 67/24. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. इथं मुली आणि मुलं. ठीक आहे. मुलींची संख्या मुलांच्या संख्ये दुप्पट, म्हणजे मुलगा 1 असेल तर मग गुणोत्तरात हे किती असेल मुली 3 असेल. तर खालीपैकी कोणते संख्या त्या वर्गात एकूण पट दर्शवणार नाही? तर आपले पर्याय दिलेले आहेत 36, 35, 40 आणि 128. मग पहा, 3 मुली आणि 1 मुलं गुणोत्तर, म्हणजे एकूण किती होणार 4x. मग 4 न कोणत्या संख्येला भाग जात नाही तर 35 भाग जात नाही, म्हणून 35 दर्शवणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. एक फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 20 लिंबू खरेदी करतो व 3 रुपयामध्ये 25 लिंबू विकतो, तर नफ्याचे टक्के किती म्हणते? मग पहा, इथं लक्ष द्या. इथं 1 रुपयामध्ये किती लिंबू विकते 22 लिंबू विकते आणि खरेदी करते, आणि 3 रुपयामध्ये 25 लिंबू विकते. मग आता हे काय इथं काय झालं, हे झाले रुपये आणि हे काय झाल्या वस्तू. तर अशा प्रकारचं गणित सोडवण्यासाठी पाहिजे एकदम शॉर्टकट आहे. अशा प्रकारच्या गणितासाठी नेहमी लक्षात ठेवायचं रुपयाच्या वरत काय येणार खरेदी किंमत आणि वस्तूच्या वरत येणार विक्री किंमत. आता करायचा याचा तिरपा गुणाकार. 25 गुणिले 1 म्हणजे किती होणार 25. आता 22 गुणिले 6 म्हणजे 3 दुनी 6, 3 दुनी 6, म्हणजे एक वस्तू आपण 25 रुपयाला खरेदी करून आलो, 66 रुपयाला या ठिकाणी विकून आलो. तर या ठिकाणी नफा किती होणार 1 आणि किती होणार 4. 41 रुपया झाला या ठिकाणी नफा झाला. किती रुपयावर तर 25 वर, कारण की नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होते. तर 25 रुपयावर 41 रुपयाचा नफा. 25 वर 41चा नफा, तर 100 वर किती 25 चोक 100, 4 1 4, 4 चोक 16, म्हणजे 164% नफा झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1 164. प्रश्न क्रमांक 59. एक फळ विक्रेता प्रश्न क्रमांक 60. प्रतापला गणितामध्ये 53 गुण मिळाले, विज्ञानात 95 गुण मिळाले व 78 गुण इतिहासात मिळाले. ठीक आहे. प्रतापला गणितामध्ये 53, विज्ञानामध्ये 95, भाषेमध्ये 78 आणि गणितामध्ये 56 गुण मिळाले, तर सरासरी गुण किती? मग आता आपली सरासरीचं सूत्र काय म्हणते, सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या मग एकूण संख्येची बेरीज करू आपण याची सगळ्याची. तर पहा काय म्हणते, इथं भेटले 53 गुण अधिक 95 अधिक 78 अधिक 56 भागेला एकूण विषय किती आहे 4. आता याची बेरीज करायची. पहा, इथं 8 आणि 7 14, 14 आणि 5 19, 19 आणि 3 किती झाले 22, 7 आले 2. ठीक आहे. इथं 7 आणि 5 12, 12 आणि 5 17 आणि 17 18 19, 9 9 आपला 17 18 19 आणि 9 9 18, म्हणजे हे किती झाले 28 भागेला 4. यानं जर का आपण भाग देतो म्हटलं तर पहा, इथं 4 7 28, 2ले भाग जाते म्हणजे 0. मग आता 0
शून्य वेळा गेला, मग त्यानंतर इथं दोनले भाग जात नाही म्हणजे पॉईंट आले, इथं शून्य आले, 4 पंचे 20 म्हणजे किती येणार 70.5. पर्याय क्रमांक 3 70.5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 आपल्याला वर्गमुळात संख्या दिलेली आहे. तर वर्गमुळात 169 गुणिला वर्गमुळात 256 गुणिला वर्गमुळात 196 भागेला वर्गमुळात 196 गुणिला वर्गमुळात 49 गुणिला वर्गमुळात 64. मग आता हे जर का आपण या ठिकाणी सोडतो म्हटलं, याचा वर्गमूळ काढा. 169चा वर्गमूळ होते 13 गुणिला 256, याचा जर का वर्गमूळ काढतो म्हटलं तर हा होणार 16. त्यानंतर याचा किती येते 14 भागेला, इथं किती येणार 14, इथं किती येणार 7 आणि इथं किती येणार 8. आता भागाकार देऊ तर बाया 14 14 कटले, 8 दुनी 16, 13 दुनी 26, 26/7. 26/7 आहे काय? हो, पर्यायामध्ये 26/7 आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 62 अथर्व व प्रवीण यांच्या व्यवसायाचे गुणोत्तर 1,50,000 व 2,50,000 आहे. ठीक आहे. वर्षाअखेर त्यांना 1,60,000 रुपये नफा होतो, तर वाटणीत प्रवीणला अथर्वपेक्षा किती रुपये जास्त मिळाले? मग पहा, आता हे काय, आता हे झाले वेळेचे वर्ष किती आहे तेच आहे, म्हणजे गुणिला काय होणार 1 गुणिला काय होणार 1. तर भांडवल गुणिला वेळ एक भेटते तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर. मग हे 4 शून्य 4 शून्य कटले, 5 अधिक 15 5 5 25, म्हणजेच एकूण नफ्याचं गुणोत्तर किती ना 8x. आणि 8x म्हणजे एकूण नफा आपल्याला किती दिलेला आहे 1,60,000. तर 1x म्हणजेच किती, म्हणून 1,60,000 भागेला 8, 8 दुनी 16 म्हणजे किती येणार 20,000 रुपये आला. तर अथर्वपेक्षा प्रवीणला किती रुपये जास्त मिळाले? अथर्वले 3 आहे, याले 5 आहे, म्हणजे याच्यातला दोघांतला फरक कितीचा आहे? फरक, याच्यातला फरक जर का आपण या ठिकाणी काढतो म्हटलं तर 2चा फरक आहे. आणि 1 म्हणजे 20,000, तर 2 म्हणजे 20 गुणिला 2 म्हणजे किती होणार 40,000. पर्याय क्रमांक 2 40,000. त्यानंतर 63 त्रिकोणाच्या दोन कोणाचे मापे. त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे माप, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप असते 180. त्यापैकी दोन कोणाचं माप दिलेलं आपल्याला 68.8 आणि 57.2. याची बेरीज करून याच्यातून वजा करा तर येणार 54, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 64 दोन नाणी एकदाच फेकली असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती? पहा, दोन नाणी वर फेकली असता, एक नाणी म्हटलं तर काय करायचं 2चा घात 1 म्हणजे 2, 2 म्हटलं तर 2चा वर्ग म्हणजे किती येणार 4. म्हणजे एकूण जे काही संभाव्यता आहे, एकूण आपण एकूण शक्यता म्हणू किती येणार 4. ठीक आहे, 2 म्हटलं तर 2चा वर्ग. त्याच्यानंतर मग आता पहा, पहिलं जे नाणं आहे त्याच्यावर येणार समजा छापा काटा, त्यानंतर येणार काटा छापा, त्यानंतर एक तर छापा छापा किंवा काटा काटा. तर दोन्ही नाण्यांवर काय म्हणते काटा येण्याची संभाव्यता किती? काटा येण्याची संभाव्यता किती वेळा? दोन्हीवर एकच वेळा आहे, म्हणजे 4 पैकी 1 शक्यता आहे, म्हणजे 104. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65 टोपली ए व बी मध्ये अनुक्रमे फळांचे गुणोत्तर 7 यास 9 आहे. टोपली ए मधून 6 फळं काढले, टोपली बी मध्ये टाकले, म्हणजेच गुणोत्तर किती होते? म्हणजे 1 यास 3. पहा, 1 यास 3. आता याचा शॉर्टकट सांगतो, 6 फळं काढले आणि 6 फळं टाकले, म्हणजेच एकूण किती झाले या ठिकाणी 12. मग आता लक्षात ठेवायचं, दोन्ही गुणोत्तरातलं अंतर कसं आहे? सारखं जर असन तर 7 आणि 1 मधला फरक किती आहे? 6चा. 9 आणि 3 मधला फरक किती आहे? 6चा. दोन्ही गुणोत्तरातलं अंतर सारखं आहे, तर इथं लक्षात ठेवायचं गुणोत्तरातील अंतर कितीचं आहे? गुणिला 6. त्याच्यानंतर ठीक आहे, दोन्ही गुणोत्तरातलं अंतर इथं किती येणार? दोन्ही गुणोत्तरातले अंतर किती येणार? 6. त्यानंतर 6 फळं काढले, 6 फळं टाकले, म्हणजे एकूण फळं किती झाले? 12, म्हणजे साइन दोन्ही 12. म्हणजेच गुणोत्तर आपल्याला रेशो किती भेटला? एका फळाचा 2. मग आपल्याला एकूण फळं किती म्हणते? म्हणून 7 दुनी, इथं 7 गुणिला 2 म्हणजे किती झाले? 14. आणि 9 गुणिला 2 म्हणजे किती झाले? 18. तर एकूण फळं किती होणार? 18 आणि 14 किती होते? 32. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 66 तीन वस्तूंची सरासरी किंमत 12,500 आहे. पहा, 3 वस्तूची सरासरी किंमत 12,500 आहे. आपल्याला पहिले 3 गुणा लागन. 25 त्रिक 75 आणि 3 एक 3 म्हणजे किती झाली? 3,75,000. आपलं 37,500. त्यानंतर यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 यास 9 यास 13 आहे. किमतीचे गुणोत्तर 3 यास 9 यास 13 आहे. हे जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर या ठिकाणी 9 आणि 3 किती झाले? 12, 12 आणि 13 किती झाले? 25x. मग हे नेले भागून द्या, इथं 37,500 भागेला 25 बरोबर काय भेटेल आपल्याला? x भेटेल.
पाचा पाचा 25, पाचा साता 35, 2 उरले, पाचा पाचा 25. ठीक आहे, मग पुन्हा 5 जर का भागतो म्हटलं इथं 15, म्हणजेच इथे किती मिळेल 1,500. म्हणजेच एक्स बरोबर आपल्याकडे किती आला 1,500 आला. ठीक आहे, एक्स बरोबर 1,500 आला. तर सर्वात महाग वस्तू, सर्वात महाग गुणोत्तर कोणता आहे 13, म्हणजेच 13 गुणिले 1500. तर याचा गुणाकार करतो म्हटलं तर येते 19,500. म्हणजे सगळ्यात महाग वस्तू आहे 19,500 ची. प्रश्न क्रमांक 67. दिनेश आपल्या शेतात 1/2 भाग भुईमुग, 1/2 भाग भुईमुग, ठीक आहे, त्याच्यानंतर लावला. त्यानंतर 1/4 भाग हरभरा, 1/4 भाग हरभरा व उरलेला. मग आता उरलेला म्हणजे पहिल्या दोघांची बेरीज करायला लागणार. म्हणजे 1/2 अधिक 1/4, म्हणजे जर का बेरीज करतो म्हणजे लसावी येणार 4, 2 1 2, 4 1 4, म्हणजे किती आला 6/4, म्हणजेच 3/2. बरोबर आहे. व ठीक आहे, 1 मिनिट. तर 1/2 आणि 1/4 बेरीज जर का करतो म्हटलं इथं आले 4 1 4, इथं 2 न गुणले, इथं 2 1 2 अधिक, त्यानंतर इथं 1 1 1, म्हणजे इथे गेलं 3, म्हणजे 3 किती आला 4. ठीक आहे, मग जर उर्वरित 18 एकर शेतात बाजरी लावली असेल तर एकूण किती एकर शेत आहे. मग उर्वरित म्हणजे 4 पैकी 3 भागात त्यानं हरभरा आणि भुईमुग समजा पेरला, तर उरलेले 4 पैकी 3, म्हणजे 4 1 4, 4 3 गेला, उरला भाग किती 4 पैकी 1. मग या उरलेला भाग म्हणजे एक भागात जो आहे हा उर्वरित आहे. उर्वरित हा उरलेला जो एक भाग आहे तो किती एकर दर्शवते 18. तर पूर्ण 4 म्हणजे किती दर्शवणार, म्हणून 18 गुणिले 4 म्हणजे किती 72 एकर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68. 15 माणसे एक काम 24 दिवसात करतात, तर तेच काम 18 माणसे किती दिवसात करणार. पहा, 15 व्यक्ती एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 18 व्यक्ती किती दिवसात करणार. मग इथं गुणाकार करू शकतो आपण. इथं 6 18, 6 चूक 24, 3 5 15, 5 चूक 20, म्हणजे किती दिवसात काम करणार 20 दिवसात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 70. एका कुराणात एक बैल एका खांबाला 10.5 मीटर दोराने बांधलेला आहे, तर तो किती मीटर लांबीचे क्षेत्रफळ असलेले गवत खाऊ शकेल म्हणते. मग पहा, इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला लागते. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ इथे पाया r वर्ग, आणि समजा हे आहे वर्तुळ. आता मध्यस्थी हा असा बांधलेला आहे, तर याची ही जी त्रिज्या आहे r आपल्याला दिलेली आहे 10.5, म्हणजे इथं 2207 गुणेला 10.5 याचा काय होणार वर्ग, म्हणजेच 2207 गुणेला 10.5 याचा जर का वर्ग करतो म्हटलं तर 5 5 25, आणि 10 गुणिले 11 म्हणजे 110.25. याचा सगळ्याचा जर का आपण काटकूट करून गुणाकार करतो म्हटलं तर इथं 22/7 गुणिला 110.25 हा जर पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे भागीला किती येणार 100, आणि सगळं जर का आपण सोडतो म्हटलं तर इथे येते 346.5 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 1. 71. प्रश्नांच्या 5 विषयांची सरासरी गुण 60.6 आहे. पहा, 5 विषयाचे सरासरी गुण 60.6 आहे, म्हणजे 6 पंच 30 आणि पुन्हा 6 पंच 30, म्हणजे किती येणार 303. ठीक आहे, व 2 विषयाचे एकूण गुण आपल्याला दिलेलेच आहे 172. तर 7 विषयाची सरासरी गुण किती म्हणते, म्हणजे झाले 7. याची बेरीज करा, 5 7 इथं किती झाले 4, म्हणजे 475 भागेला 7, 7 सखम 42. ठीक आहे, 7 सखम 42, इथं किती उरून आले आपल्याजवळ 5, इथं 5 उरले, मग इथं 7 7 49. ठीक आहे, 7 7 49, मग किती आपल्याजवळ हे 475 ना 49, किती 55, म्हणजे किती उरलेले 6, मग 60 झाले, मग 7 8 56, म्हणजेच 67.8च्या जवळपास येते, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 72. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्या यातील फरक किती. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे 9000, म्हणजे 99,999. ठीक आहे, व लहानात लहान 4 अंकी संख्या, मग लहानात लहान 4 अंकी संख्या म्हणजे 10,000. याच्यातला जर आपण फरक काढतो म्हटलं तर 98,999 येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. 64 या संख्येच्या वर्गमूळातून त्या संख्येचा घनमूळ मिळवल्यास. 64 या संख्येचा वर्गमूळ किती येते 8, आणि याचा घनमूळ किती येते 4, मिळवल्यास बेरीज किती येणार 12. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74. मीना एका तासाला 20 पानं लिहिते. एका तासाला म्हणजे 60 मिनिटात ते किती पानं लिहिते 20 पानं. तर 45 पानं कधी लिहिणार. पानं इकडे आहे आणि इकडे काय आहे मिनिटं आहे, कधी लिहिणार. मग तिरपा गुणाकार 45 गुणिला 20 भागेला 45 गुणिला 60 भागेला 20, 20 त्रिक 60, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12, म्हणजेच या ठिकाणी किती झाले आपल्याला 5 त्रिक 15, 5 हात चालले 4 त्रिक 12 ने 13, म्हणजे
35 मिनिटं म्हणजेच 2 तास 15 मिनिटं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 1000 रुपये मुद्दलाचे दशादशे 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. मग 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज 3 वर्ष आहे. इथं कंपाऊंड इंटरेस्ट किती आपल्याजवळ 10%. मग 3 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट 10% जर का काढतो म्हटलं तर इथं होते 33.10. ठीक आहे, 3 वर्षाचे होते. ठीक आहे, चक्रवाढ व्याज. मग आता आपल्याला मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल किती दिलेलं आहे 1000 आणि मुद्दल नेहमी किती असते 100. तर 100 म्हणजे किती म्हणाले आपल्याजवळ 1000. तर 33.10 म्हणजे किती, हा जर का पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे भागेला 100. 1 2 3 4 1 2 3 4 हे सगळे कटले म्हणजेच व्याज किती देणार 331 रुपये. प्रश्न क्रमांक 76. एका रस्त्याच्या कडेने लावलेल्या लगतच्या 4 झाडांमधील अंतर 24 मीटर असून 4 झाड पहा. 1 2 3 4 4 झाडांचं अंतर किती आहे 24 मीटरचं. म्हणजेच 2 झाडांमधलं अंतर किती राहील 8 मीटरचं. 8 एका 8 2 16 8 3 24 म्हणजे 2 झाडातलं अंतर कितीचं आहे आपल्याजवळ 8 मीटरचं. तर त्या रस्त्याच्या कडेने 152 झाडं लावली असल्यास पहिल्यापासून शेवटपर्यंत किती अंतर असेल. मग पहिले ते शेवट पाहिजे आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच पहिले ते शेवट पाहिजे म्हणजेच 1 ते किती पाहिजे म्हणते आपल्याला 151. म्हणजेच आपल्याजवळ 151 मधून 1 जर का आपण वजा केलं तर किती उरते 150 झाडं. याच्या मनातलं अंतर किती होणार, एका झाडातलं 2 झाडातलं अंतर किती 8चं. 150 गुणिले 8 15 8 किती होणार 120 आणि 15 8 120. ठीक आहे ना, 0 म्हणजे किती झाले हे इथं 1200 मीटर. तर किती मीटर अंतर तर पहिल्या आणि शेवटच्या झाडातलं अंतर कितीचं असेल तर किलोमीटरमध्ये म्हणते म्हणून भागीला काय होणार 1000. हे 2 शून्य काढल्या, तिसरा शून्य काढतो म्हणजे इथं पॉईंट म्हणजे 1.2 किलोमीटर अंतर म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 77. एका सांकेतिक भाषेत कमल कामाला गेली. लक्षात घ्या, कमल कामाला गेली हे असं लिहिलं जाते ACB. त्यानंतर सीता शेतात गेली हे लिहिलं जाते सीता शेतात गेली. ठीक आहे, सीता शेतात गेली हे लिहिलं जाते BD आणि BDE. त्यानंतर कमल शेतात गेली हे लिहिलं जाते ABE. तर यावरून सीता कामाला गेली कसे लिहाल पहा. आता इथं आपण कॉमन शब्द पाहू. इथं पहा गेली तर तिन्ही ठिकाणी कोणता शब्द कॉमन येऊन आला बी येऊन आला म्हणजे बी म्हणजे गेलीसाठी कोणता शब्द येणार बी येणार. त्यानंतर काय म्हणते सीता कामाला गेली ना, सीता कामाला गेली मग गेलीसाठी बी आला. त्यानंतर इथं कोणता शब्द येते शेतात, तर इथे शेतात आहे. तर इथं कोणता शब्द सारखा आहे ई सारखा म्हणजे इथं कोणता शब्द लिहू ई लिहून घेऊ. ठीक आहे, ई. पण इथं शेतातला विचार, इथं काय सीता विचारली शेतासाठी काय येणार इथं डी. पण कामाला गेलीसाठी इथं काय येणार ए म्हणजे डी. इथं काय सी आहे नाही, एक मिनिट. कामाला ए कोण आहे कमल, ए इथं मग इथं काय कामालासाठी कोणता शब्द येणार सी म्हणजे इथं काय येणार सी म्हणजे DCB पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 79 पहा. इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 16व्या अक्षरापासून डावीकडे 9वे अक्षर कोणते पहा. इथं प्रश्न काय म्हणते डावीकडून 16व्या अक्षरापासून डावीकडून 16वे अक्षर पासून आहे ना डावीकडे किती म्हणते 9वे अक्षर कोणते 9वे. मग आता डावीकडून डावी सारखी बाजू सांगतो वजाबाकी 16 मधून 9 गेले किती उरते 7. पण पासून म्हटलं तर 1 वजा करा म्हणजे किती 8. मग 8व्या क्रमांकावर कोण येते एच म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार एच. 81. 13 जानेवारी 2008 चा रविवार असेल तर 2008 मध्ये 53 वेळा कोणता वार येणार 53 वेळा. तर लक्षात ठेवायचं जानेवारी महिन्यात पहा. आता आपण पहिली तारीख काढून घेऊ. इथं 13 आहे, मग इथं 12. ठीक आहे, इथं 11, इथं 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तर पहा आता इथं कोणता वार आहे ते जानेवारीचा इथं रविवार आहे. ठीक आहे, मग 7 दिवसांनी तोच येणार 1 2 3 4 5 6 7. त्यामुळे इथे काय येणार रविवार. मग इथं कोणता येणार मग शनिवार, इथं कोणता येणार शुक्रवार, त्यानंतर इथं कोणता येणार मग गुरुवार. ठीक आहे, इथं कोणता येणार मग बुधवार आणि इथं कोणता येणार मंगळवार. तर लक्षात ठेवा तर जानेवारी महिना म्हणजे 31चा जेव्हा महिना असते
तर 1-2 तारखेला येणारा वार हा किती वेळा असते? 53 वेळा असते. ठीक आहे. 1-2 तारखेला येणारा वार किती वेळा असते? हा 53 वेळा असते. 1-2-3 तारखेला सुद्धा असते. 1-2-3 तारखेचा सुद्धा असते, पण याच्यात ऑप्शनमध्ये गुरुवार नाही आहे. म्हणजेच काय येणार इथं? मंगळवार आणि बुधवार, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एक मुलगा शीर्षासन करत असताना तो आपले तोंड पूर्वेकडे केले तर उजव्या हाताला कोणती दिशा? पहा, शीर्षासन म्हणून आला तर हे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर शीर्षासनच्या अवस्थेत नेहमी लक्षात ठेवायचं. पहा, आता पूर्वेकडे तोंड आहे म्हणजे हे पूर्व दिशा झाली. इकडे तोंड आहे तर जसं म्हटलं तसंच करायचं. ठीक आहे. सरळ सरळ उभं राहून जे उत्तर निघत असेल ते उत्तर काढायचं. पण शीर्षासन हा शब्द वापरला असेल तर उत्तर काय द्यायचं? विरुद्ध द्यायचं. आता शीर्षासन करत म्हणजे तोंड कोणत्या दिशेला? पूर्वेला आहे. तर सध्या उजव्या हाताला कोणती दिशा येऊन आली? दक्षिण. उजव्या हाताला दक्षिण दिशा येऊन आली. पण विचारला का शीर्षासनच्या अवस्थेत, तर दक्षिणच्या विरुद्ध दिशा कोणती? ती उत्तर. म्हणजे उत्तर काय येणार? उत्तर दिशा. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपल्याजवळ? 4 उत्तर दिशा. त्यानंतर 5 प्रश्न क्रमांक 83. 5 म्हणजेच 50 तर 9 म्हणजे किती? मग इथं 5 5 25, 25 दुप्पट 50, 9 9 81, 81 दुप्पट 162 म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85. सर्व पक्षी प्राणी आहे. सर्व हे जे पक्षी आहे, सर्व पक्षी हे प्राणी आहे म्हणजे इथं लिहायचे प्राणी बाहेर. सर्व पक्षी प्राणी आहे. काही प्राणी मानव आहेत. काही प्राणी हे काय म्हणते? मानव आहे. इथं लिहिले. ठीक आहे. अशा प्रकारे आकृती बनते. अशी सुद्धा एक आकृती बनते. सर्व पक्षी हे काय म्हणते? प्राणी आहेत आणि काही प्राणी हे काय म्हणते? मानव आहेत. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आकृती बनते. तर काही पक्षी मानव आहेत, तर मग पहा, इथं काही पक्षी मानव बनते पण इथं काही पक्षी मानव बनत नाही, पण इथं बनते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचं. दुसरं काय म्हणते? काही मानव प्राणी आहेत. काही मानव प्राणी आहे. इथे काही मानव प्राणी येते, इथे काही मानव प्राणी येते. म्हणजे दुसरा पर्याय काय आहे? बरोबर येते. दोन्ही आकृती तुमचं बरोबर असून तेच बरोबर असते, नाही तर बरोबर नसते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86. इथं PART म्हणजे 20-18-01-16 असं दिलेलं आहे. तर HOME म्हणजे काय येणार? मग पहा, इथं Pचा दिलेला आहे 16, Aचा दिलेला 1 म्हणजे 01, Rचा 18, Tचा 20. मग Hचा किती? ते 8 म्हणजे किती येणार? 08. त्यानंतर O किती येते? 15. त्यानंतर M किती येते? 13. E किती येते? 5 म्हणजे 05. म्हणजेच काय येणार? 05, 13, 15 आणि 08. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. एका रांगेत राम शेवटून दुसरा आहे. राम जो आहे तो शेवटून दुसरा म्हणजे 1 2 या ठिकाणी कोण आहे? राम आहे. त्यानंतर राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थी नंतर उभा आहे. एका रांगेत श्याम शेवटून जर हा कोण आहे? श्याम आहे. आणि राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थी नंतर उभा आहे. त्याच्या पुढे 1 2 3 विद्यार्थी नंतर इथं कोण उभा आहे? म्हणजे राम उभा आहे. महेश हा रामच्या अगोदर 7वा आहे. महेश हा रामच्या अगोदर 1 2 3 4 5 6 7वा इथं कोण आहे? महेश आहे. व त्याच रांगेत महेशचा हा 9वा आहे. म्हणजे इथून हा कितवा येते? 9वा येते. तर या पुढे किती येणार? 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे, काहीतरी चुकलं वाटते. 7वाने 1 2 3 4 5 6 झाले. प्लस 1 अजून किती येणार? टोटल 21 म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 88. मालिका पूर्ण करा. 1 2 3 6. त्यानंतर 2 3 4 6. त्यानंतर 3 4 5 6. त्यानंतर 4 5 6 6. तर प्रश्नार्थ चिन्ह इथं काय दिलं? 1 2 3 2 3 4 4 5 6 आपला 3 4 5 4 5 6. मग आता पुढे काय येणार? 5 6 7 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90. एका रांगेत 5 मुली खालील प्रमाणे उभ्या आहे. अनिता ही ज्योती किंवा गीताच्या शेजारी नाही. पहा, अनिता जे आहे ते ज्योती किंवा गीताच्या शेजारी नाही आहे, म्हणजे लिहून कॉट मारायची. त्यानंतर विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. ज्योतीच्या शेजारी कोण नाही म्हणते? विद्या नाही, म्हणजे विद्या ज्योती सोबत नाही आहे. त्यानंतर अनिता हे अस्मिताच्या शेजारी आहे म्हणते. अनिता जे आहे, लक्षात घ्या इकडे, अनिता हे अस्मिताच्या शेजारी आहे व अस्मिता रांगेत मध्यभागी, हे रांगेत मध्यभागी उभी आहे. ठीक आहे. मग पुढे जर का अजून जातो म्हटलं, अनिता
ही ज्योती किंवा गीताच्या शेजारी नाही. मग अनिता, ज्योती किंवा गीता म्हणजे अस्मिताच्या, म्हणजे काय येणार इथं ज्योती किंवा गीताच्या शेजारी नाही. त्यानंतर विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. ठीक आहे, विद्या जे आहे ते ज्योतीच्या शेजारी नाही म्हणते. अनिता हे ज्योती किंवा गीताच्या शेजारी नाही. अनिता हे ज्योती किंवा गीताच्या शेजारी नाही. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही. विद्या ही ज्योतीच्या शेजारी नाही म्हणजेच विद्या कुठं असन, इथं या ठिकाणी असन. आणि अस्मिता काय मध्यभागी आहे म्हणते, म्हणजे बरोबर आहे. तर विद्याच्या शेजारी कोण आहे? विद्याच्या शेजारी कोण आहे? अनिता, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91, SUNDAY हा शब्द लिहिला गेला USNDYA, म्हणजे इथंच अक्षर बदललेले आहे पहा. इथं USND जसं तसा AY हे पुन्हा काय बदलले आहे. मग पुन्हा तसं MONDAY म्हणजेच इथं काय येणार? इथं येणार M, इथं काय येणार O, इथं N आणि D जसं तसा इथं Y आणि A, म्हणजे MOMNDYA. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 93, सुभाष प्रथम दक्षिणेला 24 किलोमीटर गेला. दक्षिणेला प्रथम किती गेला? 24 किलोमीटर गेला. त्यानंतर तो काटकोनात पश्चिमेला गेला. काटकोनात पश्चिमेकडे म्हणजे इकडची दिशा, म्हणजे इकडे तो किती गेला? 10 किलोमीटर गेला. तर तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण किती अंतर चालला असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग इथं 24 आहे, इथे जर का 2 भागतो म्हणजे इथं आले 12, इथं किती आले 5. मग आपले त्रिकूट लक्षात येते 5, 12 आणि 13, म्हणजे कर्ण किती आहे? 13, म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंतर किती आहे? 13 किलोमीटर. ठीक आहे, पण आता इथं प्रत्येक ठिकाणी डबल दिलं तर याची सुद्धा डबल करा. 13 दुनी किती होणार? मग 26 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आकृती दिलेली आहे, अशा प्रकारची एक आकृती आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची एक आकृती आहे. आकृती एकूण त्रिकोण विचारले तर याच्यात क्रमांक द्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. शेवटच्या क्रमांकाची दुप्पट करायची, म्हणजे 8 दुनी किती होणार? 16. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, 5:26 तास 5.26 तास हे तास, मिनिटं व सेकंदात कसे लिहा? पहा आता 5.26 हे तास, मिनिटं आणि सेकंदमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर काय करायचं आहे? 26ले पुन्हा कितीनं गुणाकार करा? 26ले शेवटच्या संख्येला 60 गुणाकार करा, म्हणजे 6 6 36 6 8 आले 3, 7 2 12 13 14 15. त्यानंतर हा 0, पुन्हा 2 घरानंतर पॉईंट द्या. ठीक आहे, 2 घरानंतर पॉईंट दिले म्हणजे हे काय झाले? आपले इकडचे जे आले हे आले आपले मिनिटं. हे जे आले याले पुन्हा 60 गुणा, म्हणजे 60 गुणिला 60 म्हणजे किती? 3600. पुन्हा 2 घरानंतर पॉईंट द्या, म्हणजे हे काय झाले? आपले सेकंद. तर मग आपल्याला काय होणार? 5, 15 आणि 30, 36, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97, शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची पत्नी माझ्या आईची एकुलती एक मुलगी. आता शेजारचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, समजा एक महिला आहे, म्हणजे एक्स नावाची महिला आहे, ह्या वाय नावाच्या पुरुषाकडे परिचय करून त्याची पत्नी, याची जी पत्नी आहे त्या माझ्या आईची एकुलती एक मुलगी, म्हणजे माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण? मी स्वतः. आणि हेच कोण? याची पत्नी आहे. तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय? तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय? पत्नीचे, म्हणजेच काय येणार? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99, प्रश्न क्रमांक 99, जानेवारी महिन्यात एकूण सेकंद किती म्हणते? जानेवारी महिन्यात एकूण सेकंद म्हणते. पहा, मग एका तासात किती सेकंद होते? 1 तास. इथं 1 तासात सेकंद होते आपल्याजवळ 3600, म्हणजे एका दिवसात म्हणजे 24 तासात किती सेकंद होणार? मग याचा गुणाकार 3600 गुणिला 24. ठीक आहे, मग इथं जर का आपण गुणाकार करतो म्हटलं तर मग पुन्हा ते 36 गुणिला 24, 6 चूक 24, 4 आजचे आले 2. ठीक आहे, 4 3 12 13 14. त्यानंतर 7 दुनी 12 2, आजचा आला 1, 3 दुनी 6 आणि 1 7. इथं 4 6 म्हणजे किती झाले? इथं 8 6 4 आणि 2 0, म्हणजे 86,400 सेकंद झाले एका दिवसाचे. मग एका दिवसाचे म्हणजे एक दिवसात सेकंद किती झाले आपल्याजवळ? 86,400. तर जानेवारी महिना किती दिवसाचे? 31 दिवस. तर 31 दिवसात किती सेकंद होणार? म्हणून 86,400. ठीक आहे, 86,400 गुणिला 31. गुणाकार पुन्हा जर का आपण करतो म्हटलं तर पहा इथं 864 गुणिले 31, इथं किती आली? 4 6 8 0, 4 3 12 2, हातचा आला 1, 6 18 आणि 19 9, हातचा आला 1, 8 24 आणि 1 25. ठीक आहे, इथं किती आले? 4 8 9 आणि 8 17 7, हातचा आला 1 6, म्हणजेच किती होणार इथं? 26,78,4. ठीक आहे, 26,78,4 आणि 00, म्हणजे पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 100. 9 म्हणजे 90 दिलेला आहे. इथं 9 म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे 90. तर 6 म्हणजे किती? मग आपण घड्याळीचा जर का आपण विचार करतो म्हटलं, आपण इथं जर का आपण घड्याळ काढतो म्हटलं, पाहून घ्या. जर इथं 9 काढतो म्हटलं म्हणजे किती अंशाचा कोन तयार होते? 90चा. मग 6 जर का वाचतोय म्हटलं तर किती अंशाचा कोन तयार होते? इथून इथपर्यंत 180चा. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 4. 180.